19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव शहर शांतता समितीची बैठक पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉल येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू, प्रांत अधिकारी नितीन सतगीर, डीवायएसपी सिद्धार्थ बरवाल, डीवायएसपी दर्शन दुगड, मनपाचे बांधकाम अभियंता कैलास बच्चाव, एमपीएसएलचे राजपूत व शिवजयंती समिती अध्यक्ष ताराचंद अप्पा बच्चाव उपस्थित होते। या प्रसंगी ताराचंद अप्पा बच्चाव, सुनील चांगरे, जगदीश भुसे, कैलास तिसगे, रामदास बोरसे, हिदायतुल्ला वकील, केवळप्पा हिरे, हरिप्रसाद गुप्ता, विकी पाटील, संजय महाले, जितेंद्र देसले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। तर अनेकांनी शहरातील मिरवणुकीच्या संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात देखील सूचना केल्या। तर मनपाचे याबाबतीत काय तयारी केली आहे या संदर्भात कैलास बच्चाव यांनी, तर विजेच्या संदर्भात एमपीएसएलचे राजपूत यांनी स्पष्टीकरण दिले। सरतेशेवटी अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। सदर बैठकीत शहरातील विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, शांतता समिती सदस्य, विविध मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। सूत्रसंचालन केवळप्पा हिरे यांनी केले। बघूया यावेळी कोणी कोणी आपले काय कसे मत व्यक्त केले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मौर्य। आज हमने डिस्कस किए, मुझे लगता है कि 3.5 साल से मेरा खूब इन विषयों के ऊपर अभ्यास हो गया है। वो विषय बार बार आते हैं, तो हमें सभी अधिकारियों की तरफ बैठ के इसके आत्मचिंतन सोचना चाहिए कि ये विषय को हम वंस एंड फॉर ऑल कैसे खत्म कर सकते हैं कि ये बार बार विषय हमारे सामने ना आए। क्या छोटे छोटे काम, बड़े बड़े काम, क्या मेजर रिफॉर्म, क्या हमारे माइनर एक्शन में चेंजेस आने चाहिए, ये करने के लिए हमको सबको आत्मचिंतन करने की जरूरत है। क्योंकि हर साल मेरे को इस मीटिंग में वही चीजें सुनना, पुलिस प्रशासन की हो, महानगर पालिका की हो या एमपीएसएल की हो, हर साल वही विषयों के ऊपर हम डिस्कस करते हैं, तो कहीं ना कहीं हम कम पड़ रहे हैं। इसके लिए हम सभी को बैठ के यहाँ पे सोचना चाहिए। कुछ लोगों ने मेरे को बोला कि बाकी डिपार्टमेंट के लोगों के ऊपर एक बचत रखी जाए और उनको कुछ ना कुछ बोला जाए ताकि वो अपना काम अच्छे से करें। जनरली शायद हम ऐसा करते हैं कि एक डिपार्टमेंट दूसरे डिपार्टमेंट के कामों में इंटरफेरेंस या उनको सूचना या उनको आदेश देने का काम नहीं करते। महानगर पालिका, एमपीएसएल, पुलिस डिपार्टमेंट सभी इंडिविजुअली रिस्पॉन्सिबल है और उसमें जो लोग हैं एक डेमोक्रेसी में काम करते हैं जहाँ पर उनको मालूम है कि लोग उनको प्रश्न पूछेंगे। तो मुझे ऐसा लगता है कि प्रत्येक डिपार्टमेंट के जो मेन अधिकारी हैं उनको खुद को बैठ के सोचना चाहिए कि हम कैसे अपनी रिस्पॉन्सिबिलिटी अच्छे से पार कर सकें। इसमें से जो एक विषय उठाया गया है, वैसे मैं इस पर बिल्कुल कभी एक शब्द भी नहीं बोलता हूँ, और जैसे हमारा एंट्री गेट है मालेगांव कंट्रोल को आने के लिए, उसी एंट्री गेट के थ्रू छत्रपति शिवाजी महाराज के आकृति से राइट टर्न मारते हुए हम मालेगांव कंट्रोल की तरफ जब आते हैं, वहाँ पे गड्ढों के ऊपर मेरे भी वरिष्ठ मेरे को कुछ शब्द ऐसे बोल चुके हैं कि भाई ये ठीक नहीं है, यहाँ पे क्या काम हो रहा है। तो हाँ, ये जरूर फील होता है। हमारे आईजी सर, हमारे एडीजी मैडम कल आने वाले, हमारे एसपी सर बार बार आते हैं, वो भी यही सवाल पूछते हैं कि ये गड्ढे क्यों नहीं भरे जा रहे हैं और ये अप्रोच रोड इतनी खराब क्यों है। तो इनकी मीटिंग पहले लेके उस मीटिंग में हमारे पुलिस अधिकारी, कैंप डिवाइस, सीसीटीवी डिवाइस की मेरे को किसको भी बुला के वो एक अरेंजमेंट सेट करें ताकि उस दिन प्रत्येक चौक पे जो मंडल क्रॉस होते हैं वो वहाँ पे समय के हिसाब से ज़्यादा टाइम ना ले और ये हमको प्रॉब्लम ही फेस ना हो, और 12 से ऊपर जाके किसी प्रकार से हम पर कोई ब्लेम ना लगा सके कि देखो मालेगांव के 12:30 1 बजे तक चला था, 1:30 बजे तक चला था। हाँ, गांव की बात गांव में है, अपने को उसकी कोई चिंता नहीं, और मालेगांव का संबंध टूटेगा। इसीलिए यही कुछ समय पे लोग हमको जज करते हैं कि 12 बजे मेरे को बंद हुई थी कि नहीं हुई थी, टाइमिंग की पालना करी गई थी कि नहीं करी गई थी। तो इस वजह से आप लोगों ने मेरे से विनती करी 12:30 की, मैं आप लोगों से विनती करता हूँ कृपया करके 12 बजे टाइमिंग पे छत्रपति शिवाजी महाराज के
आकृति पर आके अपने मिरवणूक की समाप्ति सही टाइम से करें। जे काही गटारीचे कामं झालेले खड्डे झालेले आणि आम्ही दिलं होतं 13 तारीखला निवेदन आमच्या साहेबांना. आजच्या तारखेला 1% सुद्धा काम झालं नाही. मी पुढे मालेगाव फिरलो. जर उद्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रथ जाईल आणि जर त्या खड्ड्यामध्ये रथ गेला ती गाडीचं काही कमिशन झालं तर याला जबाबदार कोण? आज कमिशनर साहेब आयुक्त साहेबांनी सुद्धा आलं पाहिजे होतं. तर आणि 13 तारखेला त्यांना दिलेलं होतं या कामात. बच्चा साहेब संगमेश्वरचा जो रस्ता आहे आता सध्या तो रस्ता जिथून बिलकुल रीती तोच रस्त्याची दुरुस्ती काही झालेली नाही. माझी विनंतीच आहे महानगरपालिका विनंतीच आहे का लवकर 2 दिवस राहिलेले काहीतरी लवकर करता येईल. संगमेश्वर आपल्या देवीचे जे मंदिर आहे तिथून पूर्ण रस्त्याची पूर्ण वाट लागून गेलेलीच आहे. दुसरा विषय जेवढं राष्ट्रपुरुषाची कमानी आहे साहेब बच्चा साहेब जेवढं राष्ट्रपुरुषाची कमानी माननीय बाळासाहेब ठाकरे मार्ग आपला जे सडा नाक्याचा तो भी एकदम बेकार भकास झालेले. माझी विनंती या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने जर ह्या राष्ट्रीय पुरुषांची जर थोडीशी डागडागी जेव्हा लँडिंग वगैरे जर केली तर मालेगावकरांसाठी अजून चांगलंच आहे राहणार आहे. बस एवढं बोलतो. 3 वर्षाचा अनुभव आहे का समस्या शिवभक्तांच्या असू द्या किंवा गणेश भक्तांच्या असू द्या ह्या कोणाकडे असतात हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आणि त्या ज्या आपल्या अडचणी आहेत त्या सुधारण्यासाठी वेळ कालावधी लागतो. आता सगळ्यात मोठी समस्या आमच्याकडे निर्माण झालेली आहे. तुम्हाला माहिती तुमच्या आता आहे जे आता अंडरग्राऊंड गटरचं काम चालू आहे त्या माध्यमातून आम्ही 2-3 वेळा आयुक्त साहेबांकडे गेलो. माननीय रामदास काका बोरसे साहेबांच्या बरोबर आमच्या प्रकाश तालीम संघाचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी आम्हाला ज्या पद्धतीने रोड पाहिजे होता त्या पद्धतीने सुद्धा अजूनपर्यंत तो रोड तयार झालेला नाही साहेब. आपण त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी मिरवणूक घेऊन जाताना अक्षरशः म्हणजे ताऱ्यावरची कसरत करावी लागणार. ते संवेदनशील गाव आहे. इथं जर एखादी वादाची ठिणगी पडली तर त्याला पूर्ण महाराष्ट्र घेऊन उठतो. पण आपण जे प्रयत्न केलेले आहेत सासवड शांतता प्रेमी बांधव आणि पोलीस डिपार्टमेंटनी ज्या पद्धतीने प्रयत्न करून मालेगाव अतिशय शांत ठेवलेला आहे आणि माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे की ते असे शांततेत या गावाचा विकास व्हावा. वक्तव्य केलं किंवा एक फोटो लावला त्याच्यावरून जे वादन चालू आहे ते पाहता आपल्या गावात ते लोन येऊ नये. आता काल परवा बघितलंय की काही लोकांचे डोके वगैरे फुटलेले आहे. ते लोन आपल्याकडे येऊ नये म्हणून माझे सर्व हिंदू मुस्लिम बांधव इथं बसलेले आहेत. माझी प्रत्येकाला एक विनंती आहे जर कधी असा एखादा विषय आपल्यापर्यंत आला किंवा गावात कोणी असं काही एखादं पिल्लू सोडलं किंवा काही विषय आला तो विषय त्याला तिथल्या तिथं त्यांनी दाबायचा किंवा तिथल्या तिथं तो विषय संपवला पाहिजे. जर जायला जागा नसेल तर त्या मिरवणुका कशा जातील पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आम्ही ज्या ज्या वेळेस हा अतिक्रमणाचा विषय घेऊन उठतो तर ते फक्त एक देखावा असतो का दिखावा आहे मला काही कळत नाही. फक्त दिखावा आहे. मला असं वाटतं देखावा बिन ते अतिक्रमण निघालं का परत त्या ठिकाणी अतिक्रमण मग मी म्हणतो मनपा का खर्च करते त्याच्यावरती आणि एवढे कर्मचारी एवढं कशासाठी पाहिजे नको ना. तसंच राहू द्या. मी म्हणतो मिरवणूक तुमची जिथे थांबत तिथे थांबूनच घ्या पुढे जाऊ नका तुम्ही जशा दूर होत नसेल. मी म्हणतो महाराजांचा इतिहास जर बघितला तर महाराजांची संस्कृती होती स्वाभिमान होता. महाराजांनी गड किल्ले निर्माण कशासाठी केले निश्चित दगडाची रचना नव्हे. महाराजांनी गड किल्ले याच्यासाठी स्थापन केले आणि याच्यासाठी तयार केले का तो आमची संस्कृती आहे स्वच्छ आणि सुंदर आणि कसं शिस्तबद्ध राहील तो आमचा स्वाभिमान आहे. ती आमची संस्कृती आहे ती आम्ही बी जपलं पाहिजे. येऊन जाऊन मालेगाव महानगरपालिकेवर विसंबून बसण्यापेक्षा मी तर म्हणतो माझ्या दुकानात जेवढा माल आहे त्याचा चौकटीचा माल दुकानाच्या बाहेर मी ठेवतो. कायदा नावाची वस्तू उरली नाही या शहरामध्ये. कोणावरती बंधनच नाहीये. जो तो मनमानी पद्धतीने आणि मनमानी पद्धतीने जेव्हा जनता वागते तेव्हा अधिकारी भी वागू लागतात. अधिकाऱ्यांना भी काही हिंदू जयंती का जो त्यौहार है ये भी मैं हमारे मुस्लिम भाइयों की तरफ से गारंटी देता हूँ कि हम आपके शाना बसाना आपकी खुशी में आपके त्यौहार में शरीक रहेंगे. और क्योंकि मैं समझता हूँ सर उस दिन पहला रोजा रहने वाला है. इस गुरुवार को हो सकता है उपास का पहला उपास रहे. बस उस वक्त तो जो पहली तरावी रहती है रात में तो थोड़ा सी बस मेरी गुजारिश है
कि थोड़ा उस वक्त का थोड़ा सी जो नमाज का वक्त रहता है उस वक्त हमें थोड़ा समझ बूझ कर थोड़ा टाइमिंग इधर उधर करके हमें अपने शहर को अच्छा रखना है। अमन है तो चमन है। मागच्या ज्या परंपरा मला वाटतं रामदास भाऊने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं की मागच्या काळात ज्या परंपरा आपल्या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं व्हायच्या की ज्या ठिकाणी या समाजाला प्रबोधन होईल अशा रोड त्या ठिकाणी सर्व मंडळी काढायची आणि त्यांच्यातून जन्मतात लहान मुलांवर त्याचे संस्कार व्हायचे की शिवाजी महाराज का होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलं कार्य केलं होतं। महाराजांनी असे मावळे तयार केले होते 12 बलुतेदार 18 पगड जातीला बरोबर घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना या महाराष्ट्रात या राज्यात केली। विनंती करायची होती त्यांनी संबंध जे जे मंडळ मिरवणूक काढत असतील त्यांना सांगावं की आपण लवकरात लवकर मिरवणूक चालू करावी जेणेकरून 12 वाजेचा टाइम असला 10चा असला 12चा असला की आपण 12 वाजेपर्यंत आपण वाजत गाजत आणि मोठ्या धूमधामाने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो। निश्चित अशा पद्धतीने जर आपण या मिरवणुकीच्या वेळेवर गेलं तर खूप चांगलं होईल। आपल्या शिवजयंती उत्सवाच्या सर्व सहकारी बंधूंना विनंती करेन, रामदास भाऊंनी अतिशय सुंदर सूचना केली की आपण शिस्तीचं पालन करावं। पोलीस दलाची गरजच राहणार नाही अशा पद्धतीने आपण मिरवणुका काढतो। खरं म्हणजे हीच भावना ठेवावी, पण शेवटी समाजामध्ये अनेक वर्ग असा आहे जो त्याचा त्रास होतो म्हणून ठीक आहे, पण रामदास भाऊंनी केलेली सूचना अतिशय योग्य आहे। सर्व शिवजयंती उत्सवाच्या अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी आपण या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करावा आणि ताराचंदींना मी विनंती करेन, वेळ कमी आहे, आपण प्रमुख जे मंडळ आहेत त्यांच्याशी आपण नक्कीच संपर्क करावा। दुसरं असं आहे, मिरवणुका ज्या रस्त्यावरून निघतात त्या रस्त्यावरच परिस्थिती सन्माननीय बच्चाव साहेबांनी महानगरपालिकेचे मुख्य अभियंता यांनी आता राहिले 2 दिवस उद्या आणि परवा तर त्यांनी व्यवस्थित त्याची निगा ठेवावी। मी तर असं म्हणेन त्यांनी प्रत्यक्ष उद्या फिरून घ्यावं, सन्माननीय ताराचंदींना बोलवून घ्यावं, जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्या बरोबर ते फिरून त्या मार्गाची पाहणी करावी। आपण 18 तारखेला 9 वाजेपासून तिकडून होणारी जी वाहतूक आहे ती जर इकडनं वळवली तर तेवढी असुविधा होणार नाही। आणि दुसरी तुम्हाला एक एमपीसी होती गोष्ट सांगतो साहेब, मी 2019ला 5 वर्ष 2023ला अध्यक्ष होतो, जेव्हापासून हा जो मिरवणूक मार्ग आहे त्याच्यातल्या वायरी फार जास्त खाली असतात। 3 दिवसात काही ते होणार नाही आणि आम्ही त्याची अपेक्षाही ठेवत नाही। फक्त तुम्ही काय करा, तुमचे जे पथक आहेत तुमचे लाईट्स कट झाले, तिथे काही आम्हाला गरज वाटली की सर्व्हिस वायर कट करावी लागेल आमचा देखावा जायसाठी, तसे 2-3 पथक जे आहे ना तेवढे मिरवणूक मार्गावर ऍक्टिव्ह ठेवा। शिवजयंती निमित्ताने जिथून आपली मिरवणूक जाईल त्याच्यातून आम्ही ऑलरेडी सर्वे केलेले आहे आणि गणपती उत्सव पण आपण त्या रूपाने जातो। तर ऑलरेडी आम्ही हाईट ताराची जी हाईट आहे ती ऑलरेडी सफिशियंट आहे आणि उद्या परत आम्ही त्याचं निरीक्षण करू, रूट सर्वे जो आहे त्याच्यामध्ये काय कार्यवाही करायची आम्ही योग्य ती कार्यवाही करू। वायरी तर आम्ही आमच्या उंच करू, परंतु सर एक रिक्वेस्ट आहे एजन्सीच्या अधिकाऱ्यांना आणि काही डिश अँटेनाच्या वायर्स काही टेलिफोनच्या वायरी पोलवर इलेक्ट्रिक पोलवर टाकून ठेवलेल्या आहेत, ते आम्ही जर कट केलं तर प्रॉब्लेम। तर या संबंधित आम्हाला त्याची परवानगी द्यावी किंवा मग त्या डिपार्टमेंटने त्याची काळजी घ्यावी। आम्ही एक स्टीलचे रॉड वापरतो। ऍक्च्युली आपलं जे इलेक्ट्रिक तार आहे चुकून कुठे जर टच झाला तर तो डायरेक्ट पडत्या आपल्या झेंड्याच्या हातामध्ये येतो आणि अनहोनी म्हणजे अनवांटेड घटना घडते। आता 2-3 वर्षापासून जो मुख्य पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेज आणि इतर जे डेकोरेशन वगैरे करतो ते महापालिकेमार्फतच करत आहोत आपण। स्वच्छता विभागाचे मिरवणूक मार्ग आणि त्याचा जो इतर जो परिसर आहे तो स्वच्छता विभागाचे पण अधिकारी आलेले आहेत, तर ते महापालिकेमार्फत 2 दिवसात
संपूर्ण कामे तो करतील. अतिक्रमणाचं जवळपास सगळेच वक्ते बोललेले आहेत. अतिक्रमणाचे पण अधिकारी आहेत, जवळपास त्या परिसरातील जे पण असतील ते अतिक्रमण पण काढण्यात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण एकंदरीत रोड बघून मिरवणुकीच्या 4 ठिकाणी आपण ठेवतो. जो बस स्टँड झाला, माननीय ताराचंद अप्पा साहेब हे येऊन गेले महापालिकेमध्ये, त्यांनी मान्य आयुक्तांना निवेदन दिलं, ठिकाणी बैठक पण झाली. त्यांच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या पण मालेगाव महापालिके त्या विभागाला सूचना आहे. आपण त्याचं पण नियोजन करत आहोत. तो रस्ता पूर्णपणे बनवायचा एक प्रपोजल आहे, पण आता ते मिरवणुकीसाठी आपण काहीतरी करू. तिकडे गौरी साहेबांनी ते सरदार मान्याचा काकांबरोबर चर्चा पण झाली. महाराष्ट्र आता 50 लाखाचं महापालिकेत काम मंजूर आहे सिमेंट. त्याच्यामुळे किमान मिरवणूक जाईल अशा पद्धतीचा तरी रस्ता करून द्या. तुम्ही नंतर तो रस्ता करणार आहेत नाही करणार तो डांबर तुम्ही डांबर टाकले आणि आमच्या समोर तुम्ही सूचना दिल्या, आम्ही मान्य करतो ते. आमच्या समोर तुम्ही त्यांना सूचना दिल्या ठेकेदारांना, परंतु आपण ते बघून घ्या ज्या पद्धतीची आपण सूचना दिलेली तसा रस्ता तयार झालेला आहे का. आपण ज्या पद्धतीने आमच्या समोर ज्या सूचना दिल्या ठेकेदाराला त्या पद्धतीचा रस्ता तिथे झालेला आहे का, एवढं. ज्या नाश्त्याच्या काही खाण्यापिण्याच्या या भागातल्या ज्या गाड्या असतात त्या गाड्या आपले पोलीस कर्मचारी बंद करतात. तर माझी एक अशी विनंती असेल की त्या जर चालू ठेवल्या, एखादा कार्यकर्ता नको त्या अवस्थेमध्ये गावात गेला काही त्याच्याकडनं बोललं गेलं म्हणजे वादाचा प्रसंग जिथं येईल तो प्रसंग आपण टाळू शकतो. कसा इकडं अवेलेबल नसलं तर तिकडं तो जाणार नाही. म्हणून माझी अशी विनंती असेल की ज्या काही नाश्त्याच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेच्या ज्या काही स्टॉल गाड्या हॉटेल असतील या इकडच्या भागामध्ये त्या स्पेशली त्या दिवशी 1 वाजेपर्यंत चालू असल्या तर काही हरकत नसावी.